आलेलो आहे देवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चंदगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासात मुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या परखड व निर्णयक्षम नेतृत्वामुळे तालुक्यात अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे मार्गी लागली, असं मत यशवंतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आलं. ताम्रप्रनी पतसंस्थेचे चेअरमन विक्रम चव्हाण यांनी यावेळी अजित पवार यांच्या जुन्या स्मृतींना उजाळा देत शोक व्यक्त केला. यावेळी उदय देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य तात्यासाहेब देसाई, ॲडव्होकेट अनंत कांबळे, नारायण हसबे, सिंधू कांबळे, शिवाजी तुपट, शीतल देसाई, राजश्री देसाई, राष्ट्रीय काँग्रेस IT सेलचे सागर पाटील, मल्लू गावडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भरमाना गावडा, विलास पाटील, सुभाष देसाई, सुखदेव शहापूरकर, जानबाग चौगले, विष्णू गावडे, प्रवीण वाटगी, अंबादास पाटील, ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनीही श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केलं. या श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूने कागलवर शोककळा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याची बातमी कागल शहरात येताच शहरावर शोककळा पसरली. याप्रसंगी शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने तात्काळ बंद केली. चौकाचौकात दादांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले. ठिकठिकाणी कार्यकर्ते चर्चा करत दुःख व्यक्त करत होते. घटनेची माहिती समजताच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे तात्काळ बारामतीकडे रवाना झाले. कागल शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी येथील बस स्थानकाजवळ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, राज्याला हवाहवासा वाटणारा नेता हरपला आहे. त्यांच्याकडे काम करण्याची धमक होती. प्रशासनावर त्यांचा चांगला प्रभाव होता. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर आम्हाला त्यांनी भेटायला बोलवलं होतं, परंतु महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर या असा निरोप त्यांचा होता. याची आम्हाला आयुष्यभर खंत राहील. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचा बॅलन्स बिघडला आहे. त्यांची काम करण्याची पद्धत रोखठोक होती. त्यांनी कायमपणे दूरदृष्टीचेच काम केलं होतं. उपनगराध्यक्ष जयवंतरावण म्हणाले, दादांचा अपघात आणि त्यांचा मृत्यू ही न पटणारी घटना आहे. या घटनेमुळे कागलवर शोककळा पसरली आहे. दादांची काम करण्याची पद्धत प्रभावित करणारी होती. त्यांचा प्रशासनावर चांगला वचक होता. त्यांचं सूक्ष्म राजकारण व समाजकारण लक्षवेधी होतं. राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी विकासाची गंगा केली. त्यांचे जाण्याने राज्याचा फार मोठी पडझड निर्माण झाली असल्याचं त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, अजित कांबळे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश गाताडे, बॉबी माने, अमर शिंदे यांनी मनागतातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची घटना अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या निधनाने राज्यात एक अनुभवी, कर्तृत्ववान, अभ्यासू, व्यक्तिशील, स्पष्ट स्वभावाचं व लोककल्याणासाठी झटणारं प्रभावी नेतृत्व गमावलं आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची तळमळ, कामाचा उरक व व्यापक आवाक हे त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये होती. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना ताकद देणारा आमचा नायक आज आमच्यात राहिला नाही. ही घटना पचवणं खूप अवघड आहे. कागलच्या विकासाला दादांची ताकद होती. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शब्दावर त्यांनी आम्हाला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला. ते कागलला अनेक वेळा आले. येथील विकास पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं होतं. गोकुळचे चेअरमन नवीन मुश्रीफ यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, महापालिकेच्या प्रचारासाठी सांगलीकडे जात असताना कोल्हापुरात त्यांची आणि माझी अखेरची भेट झाली होती. राष्ट्रवादीचा एक नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची इच्छा अपुरी राहिली. याचे आम्हाला कायम शल्य राहील. गोकुळचे संचालक युवराज पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या जाण्यानं कागल तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे. राजकारण व प्रशासन या दोन्ही क्षेत्रात त्यांनी विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवत अनेक लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या. सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय व त्याची अंमलबजावणी राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देणारी ठरली. त्यांच्या धडाडीच्या कार्यपद्धतीच्या व स्पष्ट वक्तेपणाची आठवण सदैव राहील. या दुःखद प्रसंगी शाहू उद्योग समूहाच्या वतीनं तसेच वैयक्तिकरित्या त्यांच्या कुटुंबियाप्रती व सहकार्याप्रती मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो व कुटुंबियांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो, असे मत राजे समरजितसिंह घाटगे, अध्यक्ष शाहू उद्योग समूह यांनी व्यक्त केलं. श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांचा नूलमध्ये सत्कार. 28 जानेवारी 2026 येथे श्री गुरुसिद्धेश्वर संस्थान मठांचे मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना प्रवचन भास्कर पदवी पुरस्कार मिळाल्याबद्दल
वीरशैव कोऑपरेटिव्ह बँक कोल्हापूरचे नूतन अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचा सत्कार करण्यात आला। तर वीरशैव बँकेचे नूतन अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळे यांचा सत्कार मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या अमृत हस्ते करण्यात आला। तसेच महास्वामीजी व वीरशैव बँकेचे नूतन अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळे यांचा सत्कार गडिंग्लज तालुका गुरव समाज संघटनेमार्फत माजी मुख्याध्यापक गुरुप्रसाद गुरव यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सरपंच बसवराव आरबोळे, माजी प्राचार्य S.M. बागेवाडी, अजित वाळकी, B.R. देसाई, बसवराज हिरेमठ व अजित हिरेमठ सह भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते। भर दिवसा धाडसी चोरी, सोन्याचे दागिने व रोख रकमेसह 16 लाखावर चोरट्यांचा डल्ला। कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील घटना। सोन्याचे दागिने व रोख रकमेसह सुमारे 16,15,000वर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला। ही घटना कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील आवटे मळ्यात घडली। भर दिवसा झालेल्या चोरीने या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे। पोलिसांसमोर हे जणू आव्हानच आहे। मंगळवारी 27 जानेवारी रोजी संतोष सत्याप्पा दानवाडे राहणार आवटेमळा पिंपळ खुर्द यांच्या घरी ही चोरीची घटना घडली। दानवडे कुटुंबीय देवाच्या महाप्रसादात गुंग होतं। कागल पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कागलपासून 4 किलोमीटर अंतरावर पिंपळगाव खुर्द हे गाव आहे। कागल मुरगुड रस्त्यालगत आवटेमळा आहे। या मळ्यात संतोष भाऊ व त्यांचा परिवार राहतात। साधे कौलारू घर आहे। मधल्या खोलीत तिजोरी आहे। या तिजोरीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम होती। चोरीस गेला तो माल असा 5,50,000 वजनाचं सोन्याच्या कोल्हापुरी साज, त्यात लाल निळ्या रंगाचे खडे, 4,40,000 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लक्ष्मीहार, त्यात लक्ष्मीचे पेंडन, 4,40,000 ग्रॅम वजनाचं सोन्याचं घंटण, त्यास चेन व काळेमणी, 3,30,000 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, 15,000 रुपये, असे एकूण 16,15,000। घराच्या समोर मंडपात महाप्रसाद चालू होता। सकाळी 8 पासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत महाप्रसाद व दर्शनासाठी भक्तांची ये-जा चालू होती। त्यामुळे आवटे कुटुंबातील या परिसरातील सुमारे 500हून अधिक लोक कार्यक्रमामध्ये मग्न होते। हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद दरवाजा उघडून घरात प्रवेश केला। मधल्या खोलीत तिजोरीला लॉकरची चावी तशीच होती। ते लॉकर उघडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन मागील दरवाजाने चोरट्यांनी चोर पावलांनी पलायन केलं। दरम्यान सायंकाळी खाऊसाठी नातवाकडे आजीकडे पैसे मागितले। सासूने सुनेला पैसे देण्यासाठी घरात पाठवले। सुनेने तिजोरी उघडताच लॉकर उघडलं। तिजोरीतील दागिने गेल्याचं लक्षात आलं आणि मग चोरी झाल्याचं लक्षात येताच गोंधळ सुरू झाला। आजूबाजूला पाहिलं मात्र काहीच मिळालं नाही। संतोष दानवडे यांनी पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी रात्री उशिरा जाऊन पाहणी केली। ठसे तज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आलं होतं। कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय पाटील हे पुढील तपास करत आहेत। राजकारणामध्ये एक फार मोठी दुःखद घटना घडली। दुर्दैवानं आज सकाळीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा यांचं दुर्दैवी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। आज खऱ्या अर्थानं चंदगड तालुक्यातली जनता, त्याचबरोबर राष्ट्रवादीचा जो परिवार आहे आणि महाराष्ट्र राज्यातली जी जनता आहे ती सर्व पोरकी झालेली आहे। खऱ्या पुरवणारी नेता, महाराष्ट्र राज्याचा आज एक पुरवणारी नेता आज या आपल्या सर्वांच्या बद्दल निघून गेला। आज तळागाळात मूळ असलेलं आणि सर्वसामान्यांची नाळ जोडलेला एक नेता आज आपल्यातून निघून गेला आहे। यामुळं खरं तर राष्ट्रवादीबरोबरच महाराष्ट्र राज्यावरचं इतकं मोठं संकट आहे। अशा संकटाच्या काळामध्ये चंदगड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या आपल्या सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आज आम्ही त्यांना इथे चंदगड तालुका काँग्रेस कमिटीमध्ये आज श्रद्धांजली अर्पण करतो। आज आम्ही सकाळीच या घटना घडल्यानंतर आज प्रचार सुरू झाला होता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून। आज आमच्या प्रचाराचा शुभारंभ होणार होता, पण तो सुद्धा आज आम्ही स्थगित करून दुपारपर्यंतचे सगळे कार्यक्रम आम्ही स्थगित करून आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची या उद्दिष्टानं आज काँग्रेस कमिटीमध्ये आम्ही सर्व जमलो आणि आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या परिवाराला, राष्ट्रवादी परिवाराला आणि सर्वसामान्य जनता, त्याच्यावर अजितदादांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य जनता, या सर्वांच्या वतीनं आम्ही आज त्यांना त्यांच्या मृतात्म्यास आम्ही ईश्वरचरणी शांती लाभो एवढीच विनंती या निमित्तानं मी करतो।